परिसरामध्ये ज्या रहिवासी इमारती आहेत त्यांना देखील या स्फोटाचा मोठा फटका बसलेला आहे। या स्फोटामुळे आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या असलेल्या काचा देखील फुटलेल्या आहेत, त्यामुळे या रहिवासी इमारतीमधील नागरिकांना देखील त्याचा धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे ही आग भडकलेली आहे आणि या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीमध्ये असलेली दुकानं, या दुकानांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत आणि त्या काचा रस्त्यावर येऊन पडलेल्या आहेत। मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण पाहतो आहोत। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। प्रचंड मोठी आणि भीषण अशी ही आग आपण सध्या पाहतोय। डोंबिवलीच्या MIDCच्या फेज 2 मधील ही आग आहे। यापूर्वी 2 वर्षापूर्वी बरोबर अशाच प्रकारे डोंबिवली MIDC मध्येच भीषण स्फोट झालेला होता आणि जवळपास 2 किलोमीटर पर्यंत ती आग पसरलेली होती। अनेक रहिवासी घरांमध्ये देखील ती आग पसरलेली होती। तशीच भीती आता व्यक्त केली जात आहे। स्फोट होतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे स्फोट झाला। संपूर्ण बॉयलर या ठिकाणी पेटलेला आहे आणि त्यानंतर धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत। या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स यायला देखील सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दलाच्या सुरुवातीला 4 गाड्या आणि या गाड्यांमध्ये आता वाढ देखील करण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आता आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र दुपारची वेळ आहे, उष्णता प्रचंड आहे, जवळपास 42 ते 44 डिग्री तापमान, त्यामुळे आग भडकण्याची शक्यता अधिक आहे। इतकंच नाही तर या केमिकल कंपनीच्या आजूबाजूला देखील अनेक कंपन्या आहेत, त्यांना देखील ही आग लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। आणि पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंत्री रवींद्र चव्हाणजी, आपलं TV9 वर स्वागत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागलेली आहे, आजूबाजूच्या इमारतींना देखील त्याचा मोठा फटका बसलाय। तुमच्याकडून संबंधित विभागांना, काही यंत्रणांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का आणि तुमच्यापर्यंत या संदर्भात कुठली महत्त्वाची माहिती पोहोचली आहे का? आजूबाजूला रहिवासी सगळा भाग आहे, त्या भागामध्ये असणाऱ्या सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना, इमारतीमधून सर्व नागरिकांना ऑलरेडी बाहेर काढण्यासाठी सांगितलेलं आहे। सर्व नागरिक सुखरूपपणे बाहेर पडले, परंतु या ठिकाणी स्फोट झाला त्याही आजूबाजूच्या सगळ्या भागांमध्ये काचा आणि सगळ्या लागल्यामुळे त्या ठिकाणी जवळजवळ 25-30 जणांची कॅज्युअलिटी आहे। जवळच असणारं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे एम्स म्हणून, तिथले असणारे प्रमुख डॉक्टर शिरोडकर यांना पूर्ण डॉक्टरची टीम तैनात करायला सांगितले। तिथे प्रत्येक जो कॅज्युअलिटी जाते ती कॅज्युअलिटी त्याच्यावरती तातडीने इलाज करण्याच्या संदर्भात ऑलरेडी सांगितलेलं आहे। अग्निशामक दलाच्या सर्व महानगरपालिकेमधून वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या त्या ठिकाणी स्पॉटवरती पोहोचलेल्या आहेत। मात्र चव्हाणजी, 2 वर्षापूर्वी डोंबिवलीच्या याच MIDC मध्ये अशाच प्रकारे स्फोट झालेला होता, त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ती आग पसरलेली होती, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। तशीच भीती आता देखील व्यक्त केली जाते। मध्ये तेव्हाही या कंपन्या ज्या आहेत, कंपन्यांचे एक काम करणारे कामगार असतात किंवा सगळी मंडळी जी आहेत किंवा मालक आहेत, या सगळ्यांना, कंपनी ओनर्स आहेत, या सगळ्यांना सेफ्टी नॉर्म्स पाळले गेले पाहिजेत। या संदर्भातले ऑलरेडी शासन म्हणून त्यांना निर्देश दिले जातात। त्याच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात होत असतात। त्यामुळे जो कोणी या गोष्टीला, ज्याच्यामुळे हा अपघात घडला असेल किंवा यामध्ये दोषी असेल, त्याला नक्कीच शासन केलं जाईल। मात्र चव्हाणजी, ज्यावेळेस आग लागते, मोठी दुर्घटना होते, काही जणांना आपला जीव गमवावा लागतो, त्याच वेळी फायर ऑडिटचा विषय समोर येतो। तत्पूर्वी म्हणजे ज्यावेळेस कंपनी उभी राहते त्यावेळी सातत्यानं त्याचं फायर ऑडिट होणं गरजेचं आहे, त्याकडे मात्र कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे का? फायर ऑडिट हे पूर्ण वर्षातून एकदा सातत्याने करणं हे कंपल्शन आहे आणि त्या संदर्भातले डिपार्टमेंट जे आहेत त्या डिपार्टमेंट MIDCच्या माध्यमातून त्या संदर्भातली नेहमीच त्याची तपासणी करण्याच्या संदर्भातले निर्देश वारंवार दिले जातात आणि त्यामध्ये जो कोणी निष्काळजीपणा करत असेल त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याच्या संदर्भातले केली जाईल, यात काही शंका नाही। रवींद्र चव्हाणजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत की रहिवासी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, अनेक घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट आहेत। या ठिकाणी घरांमध्ये असलेल्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये इजा झाली आहे। चव्हाणजी, कॅज्युअलिटी ज्यांची आहे त्यापैकी कॅज्युअलिटी जेवढी आहे या ठिकाणचे असणारे कार्यकर्ते जे आहेत त्या कॅज्युअलिटी झालेल्या सगळ्या लोकांना एम्स म्हणून जवळच असणारं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करतात। त्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरुवात केलेली आहे। नक्की चव्हाणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या
या माहितीसाठी त्याचबरोबर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे ही आग आता संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरताना दिसते.